नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या वेद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे, मुंबईमध्ये रेड अलर्ट आहे, त्यासोबतच नाशिक, पालघर या सर्व ठिकाणी मित्रांनो बेतुफान पाऊस चालू आहे आणि रेड अलर्ट हे घोषित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता येणारे जे 48 तास आहेत हे महाराष्ट्रासाठी खूप संघर्षाचे तास किंवा हे दिवस असणार आहेत, कारण पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणात पडणार आहे. तर याच बरोबर मित्रांनो, मुंबईत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. सोबतच मित्रांनो, विमानसेवा बंद आहे. जे मुंबई आणि पुण्याला जे मिसिंग लिंक आहे, ते मिसिंग लिंक जे कनेक्ट करतं, त्या मिसिंग लिंकवर दरड कोसळलेली असून सोबतच स्लॅब कोसळलेले आहेत. त्याच्यानंतर या मिसिंग लिंकवर खड्डे सुद्धा पडलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत बघितलं तर या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं होतं कधी, तर 2 महिन्याच्या अगोदर झालेलं होतं. तर 2 महिन्यातच उद्घाटनाच्या नंतर खड्डे पडणे, स्लॅब कोसळणे हे कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो, यावर विरोधकांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे की या मिसिंग लिंक मध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आदित्य ठाकरे सुद्धा हेच म्हणाले, त्यानंतर सपकाळ सुद्धा हेच म्हणाले, त्यानंतर अनेक नेत्यांनी आपले ट्विट करून मत प्रकट केले. त्याच्यानंतर आपले रोहित दादा सुद्धा म्हणाले की या मिसिंग लिंक प्रोजेक्ट मध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. तर मित्रांनो, पावसाचा कहर तर आहेच आहे. जसं की आळंदीमध्ये इंद्रायणी जी नदी आहे, इंद्रायणी नदीला खूप मोठा पूर आला आणि तिथे रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा करावं लागलं एनडीआरएफच्या टीमला. तर मित्रांनो, आता हे जे पाऊस जो पडत आहे, हे पडण्यामागचं कारण काय? तर मित्रांनो, आपल्याला एक छोटीशी वेदर मधली किंवा जिओग्राफी मधली कंडिशन समजून घ्यावं लागेल. आणि मित्रांनो, ती कंडिशन आहे अल निनो. तर मित्रांनो, हे अल निनो म्हणजे काय? तर मित्रांनो, अल निनो म्हणजे प्रशांत महासागरामध्ये मध्य भागात आणि पूर्व भागात जे समुद्रातले पाणी असतं ते होतं गरम, आणि ह्या पाण्याचा गरम होण्यामुळे आपल्याला थेट भारतामध्ये याचा परिणाम जाणून येतो. तर भारतामुळे याचा परिणाम काय होतो? तर भारतामध्ये पडतो दुष्काळ. दुष्काळ पडतो का? तर पाऊस कमी होतो, आणि पाऊस कमी झाल्यामुळेच आपल्या भारतामध्ये दुष्काळ पडतो. आणि ही जी घटना आहे, ही घटना होते 2 ते 7 वर्षामध्ये घडत असते. आणि सोबतच मित्रांनो, 12 ते 18 महिने हा इफेक्ट असतो. तर मित्रांनो, आता जसं हे पाणी गरम होतं, याच प्रकारे हे पाणी थंड सुद्धा पडत असतं, आणि यालाच म्हणतात ला निनो. अल निनोचा ला निनो इफेक्ट हे उलट असते. तर मित्रांनो, आता आपल्याला एक असा प्रश्न पडायला पाहिजे की मग जर अल निनो असेल, जिथं दुष्काळ पडायला पाहिजे, जिथं पाऊस कमी पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस का पडलाय? हाय अलर्ट, रेड अलर्ट झोन का डिक्लेअर करण्यात आलेले आहेत? तर मित्रांनो, अल निनो सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात मान्सून हा वेळेत दाखल झालेला होता, आणि 24 जूनला मित्रांनो मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, आणि ते 7 जुलै या काळात पाऊस आणखी वाढल्याचं आयएमडीने सांगितलेलं आहे. सध्या मित्रांनो, महाराष्ट्रात पाऊस चांगलाच आहे, आणि एल निनो जसजसा तीव्र होईल तसा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये आपल्याला फरक जाणवायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, याच पावसामध्ये दुर्दैवाने मानखुर्द या भागामध्ये एक इमारत कोसळून 11 जणांचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये 5 मुलांचा सुद्धा समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 5-5 लाख रुपयांची मदत जाहीर केलेलीच आहे. तर मित्रांनो, या पावसामुळे वाहतुकीला खूप मोठा फटका बसलेला आहे. जी पुणे एक्सप्रेसवेची वाहतूक आहे ती स्थगित आहे, नंतर नाशिकची वाहतूक ती पण स्थगित आहे. आणि प्रशासनाने मित्रांनो, जितकं होत असेल तितकं, शक्य असेल तितकं वर्क फ्रॉम होमचे ऍडवाइस दिलेले आहे. याच बरोबर दुसरी बातमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला सरकार विरोधात. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल 4-5 दिवसाच्या अगोदर टीईटीचा पेपर फुटला. त्याचबरोबर मित्रांनो, एमपीएससी ने जी भरती काढली ती यावेळेस त्यांनी ऑनलाईन घेण्याची प्रक्रिया राबवणार असं त्यांनी सांगितलं, जाहीर केलं. तर याच्याच विरोधात मित्रांनो हा जो आजचा प्रोटेस्ट होता. तर मित्रांनो, याच्यामध्ये मागणी अशी केली की दादा भुसे यांनी आपला राजीनामा द्यायला पाहिजे, आणि जी एमपीएससी ची जी ऑनलाईन पद्धतीने घेणारी परीक्षा आहे ती ऑफलाईन झाली पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, या आंदोलनामध्ये
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिप्ते आलेले होते. त्याचसोबत मित्रांनो आपले जे आजचे जे लीडर होते आजच्या आंदोलनाचे ते होते मित्रांनो कागणे सर, त्यासोबतच कराळे मास्तर सुद्धा होते, त्यासोबत आपले रोहित दादा सुद्धा इथं आलेले होते. चांगला जोरदार प्रतिसाद या आंदोलनाला भेटलेला होता. तर मित्रांनो या सर्व गोष्टी बघितल्या तर आपल्याला एकच लक्षात येते की सरकारमध्ये करप्शन, भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भ्रष्टाचारामुळेच कुठे ना कुठेतरी पेपर लीक होत आहे. टीईटीचा पेपर लीक होतो, नेटचा पेपर लीक होतो, स्लॅब कोसळतो, मिसिंग लिंक खड्डे पडतात. हे सगळं कशामुळे होतं? तर त्याचा एकच पाया भरणे असू शकतो आणि तो म्हणजे भ्रष्टाचार. तर तुम्हाला काय वाटतं, भ्रष्टाचाराने महाराष्ट्राच्या सोबतच देशाला सुद्धा आता कीड लावलेली आहे का? ज्या पुरोगामी महाराष्ट्राचं उदाहरण संपूर्ण देशात दिलं जात होतं की राज्याने घडावं कसं तर महाराष्ट्रासारखं घडायला पाहिजे, तर अशाच आज महाराष्ट्राला सुद्धा बाकी राज्यांसारखं, जसं की आपण उदाहरण देऊन म्हणतो तसं म्हणायला नाही पाहिजे, पण युपी बिहार झालाय का आज असा आपल्याला प्रश्न पडतो मित्रांनो. आणि खूप जणांना हा प्रश्न पडायला पाहिजे आणि पडत असेलही. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या वेद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला आणि फॉलो करा आपल्या फेसबुक पेजला. धन्यवाद.